सातारा येथील उपजिल्हा रुग्णालय फलटण येथे डॉक्टर संपदा मुंडे यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाने राज्यभरातील वैद्यकीय क्षेत्रात संतापाची लाट उसळली आहे। या पार्श्वभूमीवर श्री वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यवतमाळ येथील सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांनी डॉक्टर संपदा मुंडे यांना न्याय मिळवून देण्यासाठी काळ्या फिती बांधून निषेध आंदोलन केले। डॉक्टर मुंडे यांच्या आत्महत्येपूर्वी त्यांनी पोलीस अधिकारी आणि इतरांवर केलेले गंभीर आरोप उघडकीस आल्यानंतर डॉक्टरांमध्ये तीव्र संताप आहे। आज इथे आम्ही सर्व जण जमा झाले। वसंतराव नाईक वैद्यकीय महाविद्यालय इथले सर्व कर्मचारी, वैद्यकीय अधिकारी, ज्युनियर रेसिडेंट्स आणि इंटर्न्स आम्ही सगळे इथे जमा झालेलो आहे। कारण 24 तारखेला फलटण येथे डॉक्टर संपदा मुंडे यांच्यासोबत जो दुष्प्रकार झाला आहे आणि त्यांनी आत्महत्या केली, यांनी जी आत्महत्या केली तर त्यांचे दोषीवर त्वरित कारवाई करण्यात यावी आणि इथे आम्ही सर्वजण जमलो आहे। त्या गोष्टीचा निषेध म्हणून आम्ही आज काळी रिबन बांधलेली आहे आणि जर दोषींवर त्वरित कारवाई झाली नाही तर हे आंदोलन आम्ही बेमुदत करू। दिनांक 24 ऑक्टोबर रोजी डॉक्टर संपदा मुंडे यांनी फलटण येथे कार्यरत असताना आज आत्महत्या केली, ज्या सरकारी जाचाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली। या विरोधात आम्ही सर्व मेडिकल ऑफिसर, रेसिडेंट डॉक्टर्स, SMS यवतमाळ ही काळी फिती बांधून एक मूक आंदोलन करत आहोत। हे मूक नसून त्याच्याबद्दल आम्हाला भरपूर काही व्यक्त करायचं आहे। सध्या तरी आम्ही या संदर्भात दोषींवर कारवाई व्हावी, कडक कारवाई व्हावी आणि लवकरात लवकर व्हावी आणि तिला न्याय मिळावा यासाठी आम्ही हे सगळं करत आहोत। परंतु जर याला अजून जर का उशीर होत असेल तर आम्हाला कठोर पावलं निवडून बेमुदत आंदोलन करण्याची गरज पडू शकते। तर याबद्दल आमची सरकारला विनंती आहे, शांततेमध्ये विनंती आहे की या प्रकरणाला एक गांभीर्याने बघून लवकरात लवकर तिला न्याय द्यावा ही विनंती। यवतमाळच्या डॉक्टरांनी या लज्जास्पद घटनेचा निषेध करत आत्महत्येला कारणीभूत असलेल्या आरोपींवर त्वरित आणि कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। आंदोलकांनी घटनेची सखोल चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा देण्याची आणि अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची मागणी केली आहे। अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रभर वैद्यकीय अधिकारी संपावर जातील असा इशाराही देण्यात आला आहे। या आंदोलनात वैद्यकीय अधिकारी संघटना, मार्ड संघटना आणि आंतरवासिता डॉक्टर संघटना सहभागी झाल्या होत्या। यावेळी डॉक्टर अरविंद कुडमेथे, डॉक्टर अक्षय सोनोने, डॉक्टर दानिश दोसानी, डॉक्टर मयूर इंगळे, मार्ड अध्यक्ष डॉक्टर शुभम देशमुख, डॉक्टर प्रियांका बाजोरिया यांच्यासह अनेक डॉक्टर्स उपस्थित होते। सातारा येथील फलटण येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये डॉक्टर संपदा मुंडे यांच्यावर वारंवार मानसिक आणि शारीरिक अन्याय अत्याचार झाल्यामुळे तिने या अन्याय अत्याचाराला कंटाळून स्वतःचं जीवन संपवलं आणि जीवन संपवत असताना जेही त्या गोष्टीला कारणीभूत आहे या संदर्भातनी तिने आपल्या हातावर नोट्स लिहून ठेवल्या। म्हणून शासनाने जेही तिच्या मृत्यूस, तिच्या आत्महत्येस कारणीभूत आहेत अशांवर तात्काळ कारवाई करावी, त्यांना कठोरात कठोर कारवाई करावी आणि ज्या संपदाने आपलं आयुष्य संपवलं तिला न्याय मिळवून द्यावा। हा न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही श्री वसंतराव नाईक वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील सर्व वैद्यकीय अधिकारी, आंतरवासिता डॉक्टर्स आणि कनिष्ठ निवासी वैद्यकीय अधिकारी आम्ही आज काळ्या फिती बांधून इथे त्या घटनेच्या निषेधार्थ आंदोलन करतोय। काम चालूच ठेवून काळ्या फिती बांधून त्या घटनेचा आम्ही निषेध करतोय। परंतु या नंतरही शासनाने याची पूर्णतः दखल न घेतल्यास आणि अशा दोषींवर कारवाई न केल्यास आणि अशा घटना होण्यापासून कठोर कायदे किंवा त्यावर प्रतिबंध न लावल्यास आम्ही सर्व डॉक्टर्स, महाराष्ट्रातलेच नव्हे तर संपूर्ण देशातले डॉक्टर रस्त्यावर उतरून निश्चितच मोठ्या प्रमाणात आंदोलन करणार आहोत। मी डॉक्टर अरविंद कुडमेथे, SVN GMC यवतमाळ। नितीन कुरमेरकर, विदर्भ न्यूज, घाटंजी।